मित्र नमस्कार. आपण आज आधुनिक राजकीय सिद्धांत हा विषय काय आहे ती चर्चा आपण करू लागलो आहोत. आतापर्यंत आपण ऑफलाईन लेक्चरमध्ये आपण राजकीय सिद्धांताच्या अर्थापासून अभिजात राजकीय सिद्धांत, त्याचे स्वरूप, राजकीय सिद्धांताची व्याप्ती, त्याचं महत्त्व ही चर्चा आपण केलेली आहे. आणि आपण आता आधुनिक राजकीय सिद्धांत ही जी संकल्पना आहे ही काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, ही चर्चा आपण करायची आहे. साधारणतः आधुनिक राजकीय सिद्धांताचा जो काळ आहे तो काळ आपल्याला मॅकियावेलीच्या विचारापासून किंवा प्रबोधनाच्या काळानंतरचा काळ हा आधुनिक काळ म्हणून विचारात घेतला जातो. परंतु जेव्हा आपण राजकीय सिद्धांतामध्ये हा विचार करतो तर राजकीय सिद्धांतामध्ये आधुनिक सिद्धांताचा जो प्रवाह आहे तो प्रवाह दुसऱ्या महायुद्धानंतर विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. पारंपरिक राजकीय सिद्धांत किंवा अभिजात राजकीय सिद्धांत हे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत प्रामुख्याने आदर्शवाद, नैतिकता, मूल्य काल्पनिकता या बाबीवर अधिक भर देणारे होते. म्हणून राज्याचा विचार करताना ते प्रारंभी भूतकाळात राज्य कशी होती आणि भविष्यकाळात राज्य कशी असतील या बाबीचा विचार करायचे. परंतु जो महत्त्वाचा जो काळ होता वर्तमान काळ, हा वर्तमान काळ संबंधित राजकीय सिद्धांतांनी किंवा तत्कालीन राजकीय सिद्धांतांनी ते विचारात घेतलेली नव्हती असा आक्षेप आधुनिक राजकीय सिद्धांताच्या वतीने सिद्धांताकडून तो केला जातो. आणि हा आक्षेप असा आहे की जे आमचे वर्तमान प्रश्न आहेत, जे ज्वलंत प्रश्न आहेत, ते महत्त्वाचे प्रश्न आहेत. राजकीय सिद्धांताची मांडणी करताना आम्ही वर्तमान प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना केंद्रीभूत म्हणून आपण सिद्धांताची निर्मिती केली पाहिजे, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन आधुनिक राजकीय सिद्धांताच्या माध्यमातून तो पुढे आलेला आहे. म्हणून असं म्हटलं जातं की आधुनिक राजकीय सिद्धांत हा पारंपरिक राजकीय सिद्धांताच्या विरोधात सुरू झालेली एक चळवळ आहे किंवा एक ती सुधारात्मक चळवळ आहे की जी पारंपरिक राजकीय सिद्धांताच्या ज्या चुका होत्या, त्यातून ज्या काही बाबी सुटलेल्या होत्या, राहिलेल्या होत्या, त्यावरच आधुनिक राजकीय सिद्धांतांनी आपला भर दिलेला आहे. मग कोणत्या बाबी राहिलेल्या होत्या तर वर्तमान काळाकडे त्याने दुर्लक्ष केलं. तर आधुनिक काळामध्ये वर्तमान काळाला, मानवी वर्तनाला अधिक महत्त्वाचं स्थान दिलेलं दिसतं. महत्त्वाचा बदल घडण्यामागची कारणं काय होती की पारंपरिक राजकीय सिद्धांताच्या विरोधात किंवा पारंपरिक राजकीय सिद्धांताचं जे म्हणणं होतं ते म्हणणं आणि सध्याचा काळ म्हणजे वर्तमान काळ यामध्ये कुठंतरी तारतम्य बसत नव्हतं, समन्वय साधला जात नव्हता आणि एक जनरेशन गॅप निर्माण झालेला होता. हा जनरेशन गॅप भरून काढण्यासाठी आधुनिक राजकीय सिद्धांतांनी आपलं पाऊल उचललेलं दिसतं. यामध्ये प्रामुख्याने डेव्हिड ईस्टन आहेत, त्याच्यात रॉबर्ट ढाल आहेत, लुशियन पाई आहेत, असे अनेक राजकीय सिद्धांतक आहेत, विचारवंत आहेत. त्या विचारवंतांनी आपल्या विचारामध्ये आधुनिकता ही संकल्पना महत्त्वाची मानली, विज्ञान महत्त्वाचं मानलं, अनुभववाद महत्त्वाचा मानला, मानवी वर्तन महत्त्वाचं मानलं, आकडेवारीचा आधार घेऊन सिद्धांताचं विश्लेषण करता येते का ती बाब महत्त्वाची मानली. पण आधुनिक राजकीय सिद्धांतामध्ये सिद्धांताची मांडणी करत असताना हे अधिकाधिक व्यावहारिक दृष्टिकोनाला ते प्रमाण मानू लागले. म्हणून केवळ कल्पनावादाच्या आदर्शवादाचा आधार न घेता आपणास काही वस्तुनिष्ठ आधार घेता येतो का, काही आकडेवारी आपल्याला गोळा करता येते का, काही व्यावहारिक अनुभव आपण त्याच्यातून नवीन सिद्धांत प्रतिपादन करू शकतो का, अशा प्रकारचा विचार हा आधुनिक राजकीय सिद्धांताच्या दृष्टीने तो महत्त्वाचा मानला गेला आणि तो प्रवाह पुढे आला. तर आधुनिक राजकीय सिद्धांत ज्यावेळेस आपण आधुनिक असं म्हणतो तर आधुनिक ही जी शब्दफोड आहे आधुनिक, तर याचं म्हणणं असं आहे की आपल्याला पारंपरिक विचार सोडून द्यायचे नाहीत. तर आपण काय करणार आहोत तर आपल्या पारंपरिक विचारामध्ये सुधारणा करणार आहोत. जसं की आधी राजेशाही होती, राजेशाहीला बाजूला सारून राजेशाहीमध्ये सुधारणा करून लोकशाही आली. म्हणजे शासनाचा प्रकार आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, पण शासनाचा कोणता प्रकार आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, ज्या शासन प्रकारामध्ये लोकांचं कल्याण सामावलेलं असेल, बरं ते कल्याण लोकशाहीमध्ये सामावलेलं आहे. आधुनिक विचार प्रवाह हा दुसऱ्या महायुद्धानंतर
जे अनेक देश स्वतंत्र झाले, साधारणतः 60 देश या दरम्यानच्या काळामध्ये स्वतंत्र झाली, आणि त्या स्वतंत्र झालेल्या देशांनी तुमचं एकंदरीत आलेलं प्रबोधन, एकत्रित झालेला औद्योगिक आणि भौतिक विकास, तंत्रज्ञानाचा विकास, या सगळ्या विकासाचा परिणाम म्हणून मानवी वर्तन बदलायला लागलं, मानवाच्या विचारकक्षा बदलायला लागल्या, आणि माणूस एखादा विचार करताना आता पारंपरिक दृष्टिकोनातून विचार करत नाही, तर तो आधुनिक आणि विवेकवादाला आधार मानून, तुमच्या मानवी वर्तनाला आधार मानून, बुद्धिसंगत्येला आधार मानून तो आपलं विचार प्रतिपादन करू लागला, आपल्या बौद्धिक कसोट्या वापरू लागला, आणि या बौद्धिक कसोट्याच्या वापरातून आधुनिक सिद्धांताला सुरुवात झाली. ढोबळमानाने जर आपण आधुनिकता किंवा आधुनिकीकरण म्हणजे काय, जर आपण मॉडर्निटी असं म्हणतो तर आपण, किंवा मॉडर्न असं म्हणतो, तर एक थोडक्यात जर आपण याची जर परिभाषा करण्याचा प्रयत्न केला तर आपण असं म्हटलं जातं, किंवा असं म्हटलं जाऊ शकतं की पारंपरिक राजकीय जीवनाचा त्याग करून, जे पारंपरिक जीवनातली जी मूल्य होती, काल्पनिकता होती, जे आदर्श होतं, त्याचा त्याग करून नवीन वैज्ञानिक मूल्यावर आधारित जीवन पद्धतीचा आत्मसात करणे म्हणजे आधुनिकता होय. आपल्याला पारंपरिक राजकीय सिद्धांत हे पूर्णतः नाकारून द्यायचे नाहीत, त्यांना टाळायचं नाही आहे, परंतु पारंपरिक राजकीय सिद्धांतामध्ये ज्या बाबी कालबाह्य झालेल्या होत्या, त्या कालबाह्य बाबीला बाजूला सारून त्यातला जो महत्त्वाचा भाग होता तो भाग आपल्याला घ्यायचा. म्हणजे आता लोकशाही, ही लोकशाही काय नवीन नाही, ती प्राचीन काळापासून आहे, ग्रीक नगरराज्यापासून ती आपल्याला पाहायला मिळते. परंतु आम्हाला मग कोणती लोकशाही पाहिजे, जे अरिस्टॉटलनी ज्याला पोलिटी असं म्हटलेलं आहे, जिथं लोकांचा सहभाग हा राजकारणामध्ये असणं, धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये असणं हे महत्त्वाचा भाग आहे, तो भाग आजच्या लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. म्हणून आजची ही लोकशाही आधुनिक आहे, कारण त्या लोकशाहीमध्ये, पूर्वीच्या लोकशाहीमध्ये जो लोकांचा सहभाग होता तो नगण्य होता. म्हणून आम्हाला अशी आधुनिकता हवी आहे, ज्या आधुनिकतेमध्ये आमच्या विचार स्वातंत्र्य, आम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या बाबीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असेल. आणि म्हणून आधुनिक जे राजकीय सिद्धांत आहेत, प्रामुख्याने या सिद्धांताची जी मांडणी आहे, ही मांडणी जी नवीन पिढी उदयास आली 45च्या नंतर, त्या नवीन पिढीने हा विचार पुढे चालवला, आणि त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा आज जग इतकं बदललेलं आहे, आज नवीन नवीन विचारप्रवाह बदललेले आहेत, विज्ञानाच्या परिभाषा आज बदललेल्या आहेत, तंत्रज्ञानाच्या परिभाषा बदलल्या आहेत, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी जीवनाच्या पूर्णत्वासाठी होतो आहे. म्हणून सगळेच विषय आता त्याची व्याप्ती वाढलेली आहे. म्हणून इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादीचा आधार आपण इत्यादीचा आपण विश्लेषण करण्यासाठी वैज्ञानिक कसोट्याचा आपण आधार घेऊ लागलो आहोत. आता आपण मुख्यतः इंटरडिसिप्लिनरी या अर्थाने आपण विषय विचारात घेत असताना आपल्याला केवळ राज्यशास्त्राचा विचार हा पारंपरिक दृष्टीने करून चालत नाही, तर तुम्हाला आधुनिक कसोट्यांचा वापर करून, आधुनिक बौद्धिक कसोट्यांचा उपयोग करून आपल्याला राजकीय सिद्धांताचा अभ्यास करावा लागेल, आणि त्या अभ्यासातून आपल्याला वर्तमान समस्या मांडाव्या लागतील. आणि राजकारणाच्या अभ्यासाचं केंद्र आता केवळ आदर्शवाद न ठेवता, केवळ मूल्य न ठेवता, आता तुम्हाला वर्तमान राजकारण, त्यातली तथ्य, त्यातल्या समस्या, म्हणजे समस्या केंद्री अभ्यासाला सुरुवात, ही आधुनिक राजकीय सिद्धांताची महत्त्वाची देणगी आहे. आणि म्हणून याचे काही महत्त्वाचे आधार आहेत, किंवा त्याचे वैशिष्ट्यसुद्धा म्हटले जातात. त्यापैकी काही निवडक वैशिष्ट्यांचा विचार आपण इथे करूयात. तर आपण जर त्याचा जर विचार केला की असे ढोबळमानाने खूप त्याचे वैशिष्ट्य पडतात, आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतात, त्याचे आधार सांगता येतात, परंतु अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे सोयीचं होईल ती चर्चा आपण करणार आहोत. प्रामुख्याने जे पहिलं वैशिष्ट्य म्हटलं जातं, किंवा त्याचा जो आधार आपण घेतो, त्याचा संदर्भ घेतो, तो म्हणजे तुलनात्मक अभ्यासाची पद्धत ही आधुनिक राजकीय सिद्धांताची देण आहे, ती वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जे तुलनात्मक राजकारण नावाची एक शाखा विकसित झाली, त्याचं जोरकस समर्थन हे डेव्हिड ईस्टन आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी, त्यांच्या मित्रांनी केलं. त्यांचं म्हणणं असं होतं की आता आपण केवळ राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा, किंवा केवळ राजपदाचा, केवळ पंतप्रधानाचा, केवळ राष्ट्रपतीचा तुलनात्मक अभ्यास करून चालत नाही, तर ज्या ज्या राजकीय संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, औपचारिक आणि अनौपचारिक संस्था आहेत, या संस्थांचा तुलनात्मक अभ्यास करून
आपल्याला राजकीय विकासाची परिभाषा ठरवता येते. आणि मग ह्या तुलना पूर्वीसारख्या असणार नाहीत. तर ह्या तुलना कशा असतील? या तुलना एका संस्थेची दुसऱ्या संस्थेची तुलना, त्यातले गुणदोष आपल्याला विचारात घेऊन आपल्यातल्या ज्या काही कमी आहेत, ज्या काही आपल्यातल्या उणिवा आहेत, त्या उणिवा कशा दूर सारता येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं गरजेचं आहे. मग उदाहरणार्थ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, भारताचा राष्ट्रपती, अमेरिकेची लोकशाहीची पद्धत, भारतीय लोकशाहीची पद्धत, किंवा ब्रिटनची संसद आणि भारतीय संसद, किंवा इतर जगाच्या इतर देशातील संसदेचा आपल्याला या पद्धतीने अभ्यास करता येतो. आणि तो अभ्यास का करायचा? कारण विकासाच्या ज्या परिभाषा आहेत, विकास ज्या ज्या विकसित देशांनी केला आहे त्याला एक परिमाप मानून, त्याला एक 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 प्रारूप मानून आपल्याला विकास साध्य करता येतो का, हा दृष्टिकोन हा आधुनिक राजकीय सिद्धांताचा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. त्याचे दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं किंवा त्याचा आधार सांगितला जातो तो म्हणजे तथ्य संकलन आहे. डेटा कलेक्शन आपण रिसर्चच्या परिभाषेमध्ये बोलतो. तथ्य संकलन म्हणजे काय? कोणताही सिद्धांत मांडताना तुम्हाला वर्तमान आधार महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्ही असं नाही करू शकत की अंदाज तुम्हाला मांडता येत नाही, तुम्हाला डायरेक्ट तर्क मांडता येत नाही. तर हे करण्यासाठी आपल्याला काही फॅक्ट्स हे गोळा करावे लागतात. मग आकडेवारी आहेत, मग मुलाखती आहेत, मग सर्वे आहेत, पब्लिक एक्सपिरियन्स आहेत, आर्किओलॉजी आहे. तर या आधारावर आमचे काही अनुभव आम्हाला गोळा करावे लागतील, काही आकडेवारी आम्हाला गोळा करावी लागेल आणि त्या आकडेवारीच्या आधारावर आम्हाला सिद्धांताचं प्रतिपादन हे करावं लागेल. म्हणून आता आधुनिक काळामध्ये किंवा आधुनिक राजकीय सिद्धांतामध्ये जी सिद्धांताची वैज्ञानिकता आहे ही अनुभवावर आधारलेली आहे ना. म्हणून अभ्यासाचा जो विषय आहे हा अभ्यास विषय आता केवळ काल्पनिक न राहता त्याला प्रामुख्याने हा एक बौद्धिक आणि वैज्ञानिक आधार असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या समस्या सोडवणुकीसाठी त्या अभ्यासाचा आपल्याला आधार घेता येईल, त्याचा उपयोग होईल. आणि यासाठी चार्ल्स मेरियम आहेत, रॉबर्ट ढाल आहेत, लासवेल आहेत, डेव्हिड स्टर आहेत, डेव्हिड ह्यूम आहेत. या अभ्यासकांनी दुसऱ्या महायुद्धानंतर राज्यशास्त्राच्या स्वरूपाला त्याला बदलण्यासाठी त्यांनी एका विशेष शुद्धतेकडे, विशुद्ध शास्त्राकडे, ज्याला आपण प्युअर सायन्स असं म्हणतो आहे ना, तर ह्या प्युअर सायन्सकडे, विशुद्ध शास्त्राकडे आपल्याला कसं घेऊन जाता येईल हा विचार या काळामध्ये घेऊन गेलेला दिसतो. परंतु याच्यातली जी गुंतागुंत आहे ती गुंतागुंत सोडवण्यासाठी आपल्याला काही वैज्ञानिक कसोट्या वापराव्या लागतील. आपल्याला काही मानवी अनुभव हे गुंतागुंतीचे आहेत, मानवी विश्वाचे इतकं गुंतागुंतीचं आहे ते एका चष्म्यातून आपल्याला समजून घेता येत नाही. म्हणून काय करावं लागेल की प्रत्येक एरियामधून, प्रत्येक क्षेत्रामधून काही तथ्य गोळा करून त्या गुंतागुंतीला त्याची उकल करण्यासाठी आपल्याला काही करता येईल का, हा विचार हा आधुनिक राजकीय सिद्धांताची एक महत्त्वाची देण आहे. म्हणून ही गुंतागुंत कधी सामाजिक आहे, आर्थिक आहे, वैज्ञानिक आहे, तांत्रिक आहे, तर ह्या गुंतागुंतीला एकत्रितपणे समजून घेण्याचं काम या आलेल्या प्रवाहाने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याबरोबरच दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक विकास सिद्धांत पुढे आले, त्याचा अभ्यास करण्यात येऊ लागला. याच्यामध्ये डेव्हिड स्टन आहेत, हंटिंग्टन आहेत, एडवर्ड सिल्स आहेत, त्याच्यानंतर लुशियन पाई आहेत. असे अनेक अभ्यासक आहेत ज्या अभ्यासकांनी विकासात्मक अभ्यास करणारे वेगवेगळे प्रारूप विकसित केलेले आहेत, ते पुढे आलेले आहेत. आणि ह्या विकासाच्या प्रारूपामुळे की काय झालं तर एक प्रकारे आपल्याला विकसित होण्याची संधी प्राप्त झाली. आपण ज्या अनेक जोखडामध्ये अडकलेलो होतो, मग ते मानसिक आहे, सामाजिक आहे, धार्मिक आहे, या जोखडातून, या गुलामीतून आपल्याला बाहेर कसं पडायचं, हा बाहेर पडण्याचा मार्ग या विकासाच्या प्रक्रियेमधून तो आपल्याला आला. म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर जे प्रश्न निर्माण झालेली होती की बाबा पुढे जगाचं काय होईल, तर या प्रश्नाला उत्तर म्हणून अनेक विकासाचे सिद्धांत पुढे आले. या सिद्धांतांनी एक आधुनिक दृष्टिकोन दिला
जेणेकरून मानवाची सभ्यता, त्याची संस्कृती ही माणसाला अधिक विकसित आणि वृद्धिंगत कशी करता येईल या दृष्टिकोनातून झालेला प्रयत्न हा आधुनिक राजकीय सिद्धांताचा महत्त्वाचा भाग आहे. याच काळामध्ये आपण स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे आलो. काय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तर आपण सूक्ष्म पद्धतीचा आपण अभ्यास करू लागलो आहोत. आपण केस स्टडी बेस अभ्यास करू लागलो आहोत, है ना. आपण ॲनालिसिस बेस अभ्यास करू लागलो आहोत. आपण एखादी टार्गेटेड ग्रुप घेऊन आपण अभ्यास करू लागलो आहोत. एखादी आपली समस्या निवडून आपण तो अभ्यास करू लागलो आहोत. आपण याचा उपयोग पॉलिसी मेकिंगमध्ये आपण करू लागलो आहोत. मग दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरातले सगळेच देश, ते विकसित असो की विकसनशील असो, आता ते या ढोबळ संकल्पनांपासून आता ते सूक्ष्मतेकडं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणून न्याय नावाची संकल्पना आहे, स्वतंत्र नावाची संकल्पना आहे, बंधुत्व नावाची संकल्पना आहे, अधिकार नावाची संकल्पना आहे. या संकल्पना आधी आपण ढोबळमानाने एक राज्याचा भाग म्हणून विचारात घ्यायचो. राज्य म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. राज्यालाच केंद्रभूत मानून त्याचंच विश्लेषण करण्यात आलं. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या ज्या देशाने लोकशाहीचा अंगीकार केला किंवा लोकशाही शासन व्यवस्था तिथे रुजू झाल्या, तिथे स्थापित झाल्या, त्या देशामध्ये मात्र केवळ लोकशाही हा ढोबळ विचार न करता किंवा राज्य हा ढोबळ विचार न करता तर त्याच्यातली सूक्ष्मता जी आहे, स्वतंत्र म्हणजे काय, समता म्हणजे काय, बंधुत्व म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, या बारीक बारीक संकल्पनाचा मानवी जीवनाशी कसा संबंध आहे, लोकशाहीशी कसा संबंध आहे, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक यातले कसे आंतरसंबंध आहेत, हे समजून घेण्याचं कार्य हे इथे महत्त्वाचं करण्यात येऊ लागलं. म्हणून आता ग्राउंड थेअरी हा महत्त्वाचा भाग बनला. म्हणून जो आपले गृहीतक आहेत ते गृहीतक तयार करून आपला निष्कर्षापर्यंत कसं जाता येईल यासाठी या सूक्ष्म अभ्यासाच्या पद्धतीने आपल्याला मदत केलेली आहे. म्हणून अनेक वेळा आपण यासाठी जी सर्वेक्षणाची पद्धत वापरतो, आपण प्रायमरी सोर्सेसची पद्धत वापरतो, त्या प्रायमरी सोर्सेसच्या पद्धती आपल्याला सूक्ष्मतेकडे घेऊन जाण्यासाठी त्या मदत करणाऱ्या असतात. यानंतरचं जे आपण वैशिष्ट्य असं म्हणतो की बाबा नवीन तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा शोध लागला, त्याचा विकास अधिक वाढला आणि त्या विकासामुळे देखील आधुनिक राजकीय सिद्धांत हे अधिक मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आले. नवीन वेगवेगळे शोध आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवनाला सहाय्यभूत ठरणाऱ्या अनेक शोधामुळे मानवाचं जीवन बदललं. आणि या बदलामुळे, भौतिकतेच्या बदलामुळे, शोधांमुळे, तंत्रज्ञानामुळे, नवीन संसाधनामुळे मानवाच्या विचार कक्षा देखील बदललेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून माणूस आधुनिक झाला म्हणजे काय झालं हो तर हळूहळू माणसांनी विवेकता स्वीकारली, बुद्धिप्रमाणतावाद स्वीकारला. तो माणूस बौद्धिक कसोट्या वापरू लागला. व्यावहारिक जीवनातल्या बौद्धिक कसोट्या या सिद्धांत निर्मितीमध्ये येऊ लागल्या. आणि म्हणून अशा पद्धतीने हळूहळू आपण आधुनिक राजकीय सिद्धांताकडे वाटचाल करू लागलो आहोत. त्याबरोबरच आधुनिक सिद्धांताची आणखी महत्त्वाची काय आहे तर ह्यांचं रॅशनल बिलीफ हे महत्त्वाचा विचार आहे. जसं आपण आता चर्चा केली की विवेकावर विश्वास हा आधुनिक राजकीय सिद्धांताचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आपण मराठीत म्हण आहे बघा, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. म्हणजे प्रत्येक कसोटी ही बौद्धिक कसोटीवर ती तपासून पाहायची आणि ती जेव्हा ती सत्यता त्याची पडताळल्या जात असेल, त्याची पडताळणी होत असेल, अशीच बाब आपण सत्य मानायची, असा विचार हा आधुनिक राजकीय सिद्धांताच्या आधारावर तो पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून ही जी सगळी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा विचार आहे. बौद्धिक कसोटी आहेत, मानवी वर्तनाचा अभ्यास आहे, हा मानवी वर्तनाचा अभ्यास, आधुनिक संस्थांचा अभ्यास, राजकीय पक्षांचा अभ्यास, मानवाच्या गतिशीलतेचा म्हणजे आपण त्याच्या राजकीय समाजीकरणाचा अभ्यास, हा अभ्यास आधुनिक राजकीय सिद्धांतामध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला आणि हा प्रवाह दुसऱ्या महायुद्धानंतर विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून थोडक्यात आपण आधुनिक राजकीय सिद्धांताची आपण चर्चा केलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा राहिलेला भाग आपण पूर्ण करूयात. धन्यवाद.